चाळीसगाव फाट्यावर शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन। न्यू मनमाड इंदूर रेल्वे लाईनसाठी हेक्टरी रु. 1.60 कोटी मोबदला आणि शासकीय नोकरीची मागणी। लोकशाही माझा एसपी न्यूज इंडियासाठी संभाजी पगार। नमस्कार। न्यू मनमाड इंदूर रेल्वे लाईनसाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींच्या मोबदल्यावरून मालेगावमध्ये मोठा संघर्ष उभा राहिला आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव चाळीसगाव फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे। आंदोलनाचा दिनांक, वेळ व ठिकाण: वार सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025, वेळ सकाळी 10:00 वाजता, ठिकाण मालेगाव चाळीसगाव फाटा जी, नाशिक। शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या: न्यू मनमाड इंदूर रेल्वे लाईनसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी शासनासमोर प्रमुख अटी ठेवल्या आहेत। विक्रमी मोबदला: भूसंपादित होणाऱ्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 1,60,00,000 रुपये इतका भरपाई मोबदला त्वरित मिळावा। नोकरीची हमी: प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे। इतर मालमत्तेची भरपाई, जमिनीवरील घर, चाळ, पोल्ट्री आणि फळबागांसाठीही योग्य मोबदला देण्यात यावा। या भागातील शेतकरी सहभागी: झोडगे, देवारपाडे, चिखलओहळ, मालनगाव, सवंदगाव, सायणे बुद्रुक, मेहुणे, वराणे, घोडेगाव, काळेवाडी, जळगाव चोंडी यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत। शेतकऱ्यांच्या या तीव्र भूमिकेमुळे डिसेंबर 15 रोजी मालेगाव चाळीसगाव फाटा परिसरात मोठे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर स्थितीची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे। न्यू रेल्वे लाईन बद्दलची जी मागणी आहे ती अशी आहे की आम्हाला 1.5 कोटी रुपये हेक्टरी दर मिळावा आणि आमच्या घरातील एकाच शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे। कारण की शासन जो दर देते तो एकदम अत्यल्प आहे आणि त्याच्यात आपली जमीन कुठलाच प्रकल्पबाधित शेतकरी देणार नाही। काही कवडी मौल्यवान जमीन आहे ती आमची, त्याच्यामुळे आम्ही देऊ शकत नाही। शासन सगळ्यांना म्हणतं की जगा शेतकऱ्यांबद्दल कळवळा आणतं, पण तसं प्रत्यक्षात घडत नाहीये। प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक मंत्र्याला आम्ही निवेदन देऊन झालं, प्रत्येक आमदाराला निवेदन देऊन झालं, त्याच्याबद्दल कोणीच आमची गांभीर्याने दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही आंदोलनात पवित्र्यात आहोत, कुठल्याही तराला जायला तयार आहोत आम्ही आता आंदोलनाबद्दल। कारण की आमचा जर आता उदरनिर्वाह त्याच्यावर आहे आणि तोच जर संपुष्टात येणार असेल तर आम्ही बी आता कुठेही मागे हटणार नाहीत, एवढंच बोलतो। मनमाड इंदूर रेल्वे महामार्गाबद्दल जी आज 2-4 महिन्यापासून जे सरकारने ज्या जमिनी अधिग्रहण करण्याचा आव आणलेला आहे, सरकारला माझं एकच सांगणं आहे, जर सरकार जर आमच्या जमिनीचा मोबदला म्हणून जर हेक्टरी 8 लाख 4 लाख जर देत असेल तर सरकारकडे अनेक प्रकारचं सरकारकडे हजारो एकर जमीन पडलेली आहे। आम्ही शेतकरी सर्व मिळून 8 लाख रुपये हेक्टरी सरकारने आम्हाला जमिनी द्यावे, आम्ही घ्यायला तयार आहेत। परंतु शेतकऱ्याला जर 8 लाख रुपये हेक्टर देत असेल, अरे आमच्या शेतात जर शेतीत आम्ही डाळिंब लावलेला आहे, एका डाळिंबचं एका एकरामध्ये जर 400-500 झाड लागतं तर एका एकरचं उत्पन्न जर 4 लाख रुपये येत असेल तर ती झाडाला 15 वर्ष आयुष्य आहे। 15 वर्षाचे तुमचे 45-50 लाख रुपये होता। अरे 15 वर्ष शेतकरी जगणार नाहीत का? आम्ही 15 वर्षाचे उत्पन्न द्या, 50 लाख रुपये एकरीला द्या अनुदान। जर 8 लाख रुपये जर हेक्टरी देत असेल तर काय भीक देताय का? सरकारला आमचं एकच सांगणं आहे, हे हेक्टरी नाही स्क्वेअर फूट प्रमाणे पैसे द्या। अरे जर 1000 स्क्वेअर फूट जर जागा घ्यायचं ठरलं, आमच्या गावामध्येच नाही प्रत्येक गावामध्ये 1000 स्क्वेअर फूट जर जागा घ्यायचं ठरलं तर कमीत कमी 5 लाख रुपये मोजावे लागतात। तर सरकार 5 लाख रुपयात 100 गुंठे जागा घेते। अरे हा कोणसा न्याय आहे? सरकारला मी एकच सांगतो, येणाऱ्या इलेक्शन मध्ये जी नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, भविष्यात विधानसभा येईल, आमच्या शेतकऱ्यांना आमच्या जमिनीचा व्यवस्थित मोबदला दिला नाही तर मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात येईल, एवढंच बोलतो। या ठिकाणी मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्प जो या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि या ठिकाणी शासनाने आमच्या जमिनी बळकावण्याचा या ठिकाणी घाट घातलेला आहे। परंतु आम्ही आपणामार्फत या सर्वांना सांगू इच्छितो आहे, शासनाला सांगू इच्छितो आहे की बघा, या शेतकऱ्यांना जी आज शेती आहे ही त्यांना त्यांच्या वडिलांनी दिलेला हा वारसा आहे आणि या वारसामध्ये यांना कोणाला 1 एकर, कोणाला 2 एकर अशा अल्पभूधारक शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांच्या कोणाच्या 10 गुंठा, कोणाच्या 5 गुंठे अशी शेती जात आहे। अक्षरशः म्हणजे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या ठिकाणी शासनाने प्रयत्न केलेला आहे। बघा, आम्ही सर्वजण या ठिकाणी शेतकरी बांधव आलेलो आहोत, आमची अक्षरशः झोप उडालेली आहे।
की आपल्या हातची ही जमीन गेल्यानंतर आपल्या आयुष्याचं आपल्या कुटुंबाचं होणार काय, म्हणजे अक्षरशः म्हणजे भवितव्य पणास लागलेलं आहे. मी आपणा मार्फत या ठिकाणी सर्वांना, शासनाला असेल, प्रतिनिधींना असेल, सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या या जमिनी घेऊ नका, आमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. आणि शासनाकडे आम्ही गेलेलो, या संदर्भात आम्ही माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेबांना निवेदन दिले, त्याचप्रमाणे आमच्या खासदार शोभाताईंना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले, तसेच माननीय आमदार सुहास कांदे यांना सुद्धा निवेदन दिले. सगळ्या प्रतिनिधींना निवेदन देऊन झालेलं आहोत, सगळ्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन झालेलं आहे. सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, परंतु आश्वासन दिल्यानंतर सुद्धा प्रशासन हे मोजणी अधिकारी या ठिकाणी पाठवत आहे आणि आमच्या मोजणी बळकावण्याचा, आमच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, की जे खूपच अतिशय वाईट आहे. या ठिकाणी खूपच आक्रोशित झालेले आहे शेतकरी, अक्षरशः आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आलेले आहेत. तर या शेतकऱ्यांचा कोणी अंत पाहू नये, कारण हा शेतकरी बळीराजा आहे. जर तो जगाला पोशिंदा, जगाला पोचणारा असेल तर या ठिकाणी जर तो एकत्र आले आणि त्याच्या जर आयुष्याच्या जर कोणी वाट लावणार असेल तर त्याची सुद्धा वाट लावण्याचा हा ठिकाणी शेतकरी प्रयत्न करणार आहे आणि त्याला जागृत असा शेतकरी आहेत. म्हणून मी आपणा सर्वांतर्फे सांगू इच्छित आहे की बघा, आमच्या या जमिनी घेऊ नका. शासनाला सुद्धा, प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की आमच्या जमिनी घेऊ नका, आमचं आयुष्य बर्बाद करू नका. आणि जर तुम्हाला या ठिकाणी खूपच महत्त्वपूर्ण जर हा प्रकल्प वाटत असेल तर शेतकऱ्यांशी येऊन बोला, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्या. कोणाची घरं बांधलेली असतील, कोणाची गोठे बांधलेले असतील, कोणाचे अक्षरशः बाग बगीचे असतील तर ते उद्ध्वस्त करू नका. म्हणून मी या सर्व शेतकऱ्यांच्या तर्फे आपणा सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छित आहे की आमच्या समस्या जाणून घ्या आणि आम्हाला न्याय द्या. धन्यवाद.